पुढची बातमी अतिशय महत्त्वाची आहे। शक्तीपीठच्या भूसंपादनाला स्थगिती देण्यात आली आहे। महामार्गाच्या फेराखणीसह मुख्यमंत्र्यांचे आदेश बघायला मिळतात। शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या ठिकाणी फेरआखणी केली जाईल। नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग आहे आणि भूसंपादनाला अनेक शेतकऱ्यांनी विरोध केलाय। लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर फटका बसला आणि त्यानंतरच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर नागपूर ते गोवा यांना जोडणाऱ्या आणि सुमारे 86,000 कोटी रुपये खर्च करून बहुचर्चित शक्तीपीठ द्रुतगती राज्य महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला स्थगिती देण्यात येत असल्याची घोषणा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली आहे। तसेच शेतकऱ्यांचा विरोध होतोय, तिथल्या महामार्गाची फेराखणी करण्याची सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला केली आहे।